पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांची महायुती झाल्याचं पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अधिकृतपणे जाहीर करण्यात आले। या पत्रकार परिषदेत महायुतीच्या नेत्यांनी एकत्र उपस्थित राहून निवडणूक रणनीती आणि आगामी वाटचालीबाबत भूमिका स्पष्ट केली आहे। 78 जागांपैकी 71 भाजप, 4 शिवसेना, 2 राष्ट्रवादी काँग्रेस तर 1 जागा आरपीआय असा फॉर्म्युला यावेळेस जाहीर झालाय। यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवदास कांबळे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण भगत, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रथमेश सोमण, आरपीआयचे महानगर अध्यक्ष प्रभाकर कांबळे, भाजपचे माजी शहराध्यक्ष अनिल भगत, जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू आदी उपस्थित होते। गेल्या वेळेला ज्या जागा आमच्याकडे भारतीय जनता पक्ष गेल्या वेळेला आम्ही सर्व पक्ष वेगळे लढलो होतो, तरी 51 जागा अधिक आमच्याकडे शेतकरी कामगार पक्ष किंवा इतर पक्षातून आलेले जय म्हात्रे साहेब, प्रीतम म्हात्रेंसोबत आलेले नगरसेवक अशी तीच संख्या आमची 66 ते 67। त्याच्यामुळे 78 मायनस केल्यानंतर राहिलेला स्कोप कमी असतो। त्याच्यामुळे हा आकडा कमी राहिला तरी गेल्या वेळेच्या तुलनेप्रमाणे यंदा प्रत्येकाचं प्रतिनिधित्व त्यांना दिलेलं आणि उरणला पराभव सत्ता तर आमचीच आहे, नगराध्यक्ष हरला हे निश्चित आहे। त्याच्यामुळे त्याचा इथल्याशी काय संबंध? इथला 1 वॉर्ड आणि इथला 3 नंबर वॉर्ड आणि 2 नगरपालिका एक होतं। अख्खी नगरपालिका 24,000ची, इथली 6 लाखाचा जनसंख्या आहे, त्याची इथली बरोबरी कशी? महायुतीत प्रत्येक पक्षाचा या ठिकाणी सर्व पत्रकारांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा। प्रश्न विचारला, माननीय आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांचं विजन आहे विकासाला प्राधान्य देणे। आपण बोलताय की आम्ही 4 मध्ये समाधानी, जगामध्ये एकही म्हणून असं नाहीये की तो समाधानी असतो, त्याला अनेक काही ना काही पुढे वाटचाल करायची असते। परंतु साहेबांनी सांगितलंय केंद्रामध्ये राज्यामध्ये सत्ता आहे आणि महानगरपालिकेमध्ये आपल्याला 1 किलोमीटर काम करायचं आहे आणि नागरिकांच्या समस्येसाठी तुम्हाला जायचंय। तुमच्या किती सीट मिळतात ह्याचं काही एजेंडा नाहीये, ते शिंदे साहेबांचं शिकवण। आता साधारणतः आपल्या सर्वांना माहिती आहे टोटल सीटिंग आहे 78, त्यांचे स्टँडिंग आहे 66, त्यातनं गेले तर राहिले किती 12। तर 12 मधून आम्हाला 4 दिले, म्हणजे 32% जागा वाटा आम्हाला दिला। म्हणजे काहीतरी आमचे नेते आमच्यामुळे नाही दिले गेला की आमचे नेते हे महाराष्ट्रामध्ये काही काम करतात। याच अनुषंगानं विधानसभेला लोकसभेला आम्ही त्यांच्यासोबत काम केलं, त्याची आमची परतफेड म्हणून आम्हाला सन्मानपूर्वक जागा मला वाटतंय या निवडणुकीमध्ये दिल्या। त्यामुळे समाधानी जगात कोण नसतो, पण जे भेटतंय त्यात समाधान मानण्याचा आम्हाला आनंद आहे। गेल्या वेळेला ज्या जागा आमच्याकडे भारतीय जनता पक्ष गेल्या वेळेला आम्ही सर्व पक्ष वेगळे लढलो होतो, तरी 51 जागा अधिक आमच्याकडे शेतकरी कामगार पक्ष किंवा इतर पक्षातून आलेले जय म्हात्रे साहेब, प्रीतम म्हात्रेंसोबत आलेले नगरसेवक अशी तीच संख्या आमची 66 ते 67। त्याच्यामुळे 78 मायनस केल्यानंतर राहिलेला स्कोप कमी असतो। त्याच्यामुळे हा आकडा कमी राहिला तरी गेल्या वेळेच्या तुलनेप्रमाणे यंदा प्रत्येकाचं प्रतिनिधित्व त्यांना दिलेलं। 29 पैकी सर्वात तरुण पैकी एक अशी महापालिका आहे। ही महापालिका मुंबईच्या जवळ असलेली, विमानतळाच्या जवळ असलेली आणि आता या सगळ्या परिसरामध्ये प्रचंड विकसित होण्याची क्षमता असलेली महापालिका आहे। तुम्ही आपापल्या परीनं महापालिकेच्या कारभाराच्या बाबत आपल्या परीनं लिहिले, तुम्ही या महापालिकेनं कारभार कसा केला पाहिजे हेही आपल्या परीनं लिहिलेलं आहे। चॅनल्स असतील, आपले प्रिंट मीडिया असेल, या सगळ्याच्या माध्यमातून तुम्ही सातत्यानं जाणते अजाणतेपणी आम्हा सर्व राजकीय पक्षांना मार्गदर्शन केले। असंच तुमचं मार्गदर्शन न्यायीपुढे मिळालं पाहिजे। आमच्या महायुतीला तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची आवश्यकता आहे। लवकरच पुढची घोषणा करण्यासाठी आपण भेटणार आहोत।
त्यावेळेला आपले अनेक प्रश्न उरलेले दिसत आहेत आपल्या चेहऱ्यावरती, पण या सगळ्याची प्रश्नाची उत्तरं आम्ही वेळेनुसार आपल्याला देत राहू. आपण सगळेजण आजच्या पत्रकार परिषदेला आला त्याबद्दल टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.